सुरुवात करूया पावसाच्या बातम्यांनी। दमदार पावसानं नाशिकमधलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। या मुसळधार पावसानं गोदावरी नदीला यंदा पहिल्यांदाच पूर आलेला आहे। त्यामुळे शहरात पाणी शिरलेलं आहे। पंचवटी परिसरातून एक चारचाकी आणि 2 दुचाकी गाड्या वाहून गेल्याचं समजतंय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा यामुळे देण्यात आलेला आहे। रामकुंडावरचा रामसेतू पूल देखील पाण्याखाली गेलाय। सराफा बाजारसह सर्व परिसर सध्या बंद करण्यात आलेला आहे। सागर वैद्य आमचे प्रतिनिधी थेट नाशिकहून आपल्या सोबत आहेत। सागर, एकीकडे नाशिकमध्ये पाऊस कधी येणार याची काही दिवसांपूर्वी सर्वच जण वाट पाहत होते आणि आता पाऊस इतका मुसळधार कोसळतोय की पूरजन्य परिस्थिती आहे या ठिकाणी, काय सांगशील? नम्रता, अगदी खरं आहे। अगदी काल 2 दिवसाआधीपर्यंत ज्या रामकुंडामध्ये टँकरने पाणी आणून टाकावं लागत होतं त्या रामकुंडाचं चित्र मी आता तुम्हाला दाखवणार आहे। आपण बघू शकतोय समोर गोदावरी कशा पद्धतीने दुथडी भरून वाहते। खरं तर शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस नाशिकमध्ये सुरू आहे आणि या पावसाने नाशिककरांना नुसतं मंत्रमुग्ध केलेलं नाही तर या नाशिक जिल्ह्यातल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने फार महत्वाचा हा सगळा पाऊस ठरतोय। कारण काल रात्रीपासून जो मुसळधार पाऊस सुरू झाला त्याच्यानंतर नाशिकच्या धरणांमध्ये अतिशय लक्षवेधी अशा पद्धतीचा साठा वाढलेला आहे। आपण बघू शकतोय की ही सगळी मंदिरं रामकुंडाच्या आणि गोदावरीच्या काठची आहेत। ही सगळी मंदिरं पाण्यात बुडालेली आहेत आणि याच्यावरून अंदाज येतोय की गोदावरीची काय परिस्थिती असेल। दुतोंड्या मारुती जो आता आपण बघू शकतोय हा मारुती म्हणजे खरं तर नाशिकच्या पूर पातळीची एक ओळख असते। मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी गेलं म्हणजे किती गल्ल्या पाण्याखाली येतील, गळ्यापर्यंत पाणी आल्यावर किती पूर येईल याचा अंदाज नाशिककर बांधत असतात। आणि आज हा दुतोंड्या मारुती कमरेच्या वर गळ्यापर्यंत पाणी या मारुतीला लागलं आणि त्याच्यामुळे साहजिकच सराफ बाजार, सरदार चौक आणि गोदावरी काठच्या अनेक भागांमध्ये पाणी शिरलं। संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती बंद झाली। इतकंच नाही तर ज्या गतीनं पाऊस पडत होता त्याच्यामुळे नाशिक शहरातले सगळे रस्ते जे आहेत त्यांना नद्यांचं स्वरूप आलं। गोल्फ क्लब हे जे मैदान आहे साधारणतः 1 किलोमीटर चौरस फुटाचं। त्यामुळे नाशिकमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे, विस्कळीत झाली। सागर, या ठिकाणी आणखीन एक भाग म्हणजे पंचवटी भागामधून काही वाहनं वाहून गेल्याचं समजतंय, त्या भागात काय परिस्थिती आहे? नम्रता, खरं तर हा जो काही गोदावरीचा रामकुंडाचा परिसर आहे हा पंचवटीतच आहे। आपण समोर जो परिसर बघतोय इथे खरं तर पार्किंग असतं। देशभरातून आलेल्या भाविकांच्या गाड्या इथे पार्क केलेल्या असतात आणि आज सकाळनंतर ज्यावेळेस अचानक पाण्याची पातळी वाढली त्यावेळेस अनेक लोकांनी आपल्या गाड्या काढण्याची जी रिक्स आहे ती घेतली नाही आणि त्याच्यामुळे 4 ते 5 पाण्याचे प्रवाह वाहत होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनं जी आहे ती वाहून गेली। आता जी गांधी ज्योत माझ्या समोर आहे या ठिकाणी 2 नागरिक अडकलेले होते दुपारी, त्यांना अग्निशमन विभागानं सही सलामत इथून बाहेर काढलेलं आहे। इतकंच नाही तर या गोदावरीच्या, बाणगंगेच्या, नंदिनी नदीच्या काठी येणारे जी गावं आहेत लहान मोठी किंवा शेती आहेत, वस्त्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी गेलेलं आहे। जिल्हा प्रशासनाने त्यांना सतर्कतेचे आदेश देऊन घरं खाली करण्याचे आदेश दिलेले। इतकंच नाही तर ज्या गतीनं काल रात्रीपासून पाऊस पडतोय आणि उद्या परवाही तो पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे अतिवृष्टीची शक्यता नाकारता येत नाही अशा पद्धतीचं जिल्हा प्रशासनाने म्हटलेलं आहे। आणि त्याच्यामुळे जलसंपदा खातं असेल किंवा पाटबंधारे विभाग जो आहे त्यांच्या सर्व अभियंत्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना धरण परिसरामध्ये आणि आपापल्या कार्यक्षेत्रात थांबायला भाग पाडण्यात आलेलं आहे। इतकंच नाही तर महानगरपालिका क्षेत्रातील आणि पोलीस प्रशासन जे आहे ते सुद्धा सतर्क आहे। रस्ते पूर्णपणे जलमय झाल्यामुळे आणि पावसामुळे वीज सुद्धा पुरवठा खंडित झालेला आहे। त्याच्यामुळे एकूणच नाशिकचं जे जनजीवन आहे ते पूर्णपणे या 2 दिवसाच्या पावसामध्ये विस्कळीत झालं। आणि इतकंच नाही तर मागच्या मान्सूनच्या पिरियडमधला जो 35 दिवसातला पाऊस आहे सरासरीच्या तो पूर्ण 35 दिवसाचा पाऊस या 2 दिवसात झाल्याचं म्हटलं जातंय। कारण 200 मिलीमीटरच्या वर सरासरी धरण क्षेत्रामध्ये पाऊस नोंदवला गेला आहे। त्याच्यामुळे भावली धरण असेल, दारणा असेल किंवा गंगापूर असेल या सर्व धरणातली पाणी पातळी लक्षणीय वाढलेली आहे। दारणा धरण तर जे गेल्या आठवड्यात केवळ 10% होतं ते आता 50% वर भरलेलं आहे। त्याच्यामुळे मराठवाड्यासाठी आणि नगर जिल्ह्यासाठी ही अतिशय मोठी गुड न्यूज आहे। आणि गंगापूर धरणाचा साठा जो मोठ्या प्रमाणावर वाढलाय त्याच्यामुळे नाशिककरांची पाण्याची चिंता जी आहे ती आता कमी होणार आहे। कदाचित येणाऱ्या काळामध्ये लवकरच महापालिका पाणी कपात जी आहे ती मागे घेण्याची सुद्धा शक्यता आहे। नम्रता, नक्कीच सागर, त्याच्यामुळे नाशिककरांसाठी ही आनंदाची बातमी आहे। मात्र कितीही आनंदाची बातमी असली तरी नाशिककरांनी सावध राहण्याची गरज आहे, कारण नदीला
पूर येऊ शकतो.